नमस्कार, मी प्रियंका नागरे आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. कालपासूनच ओपनिंग सुरू झालेली आहे, म्हणजे 30 जानेवारी 2024 पासून ओपनिंग सुरू झालेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये सॅलरी किती असणार आहे, त्याच्यानंतर इथे अर्जाची फी काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकतो, कॅटेगरी म्हणजे केंद्र सरकारी जॉब आहे, अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती इथे बघून घेणार आहोत. ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत 30 जानेवारी 2024 पासून आणि लास्ट डेट असणार आहे 7 फेब्रुवारी 2024. तुम्ही कुठूनही असू द्या, म्हणजे भारतातून कुठूनही असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. चला तर आपण सविस्तरपणे माहिती बघून घेऊया. तुम्हाला जर जॉब करायचं असेल किंवा जॉबची माहिती पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्सवरती माहिती सांगत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, घर बसल्यास टायपिंगचे जॉब असू द्या, ST महामंडळमधले जॉब असू द्या किंवा अजून पुण्यातील IT कंपनीचे जॉब असू द्या, आपण दररोज नवीन इथे अपडेट्स देत असतो. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. माझ्याकडे PDF आहे, ते पूर्णपणे आपण बघून घेऊयात. सो इथे मी BCI म्हणजे काय, ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे जी जॉब अपडेट आहे ते इथे आपण डिस्कस करणार आहोत. ऑफिशियल पेजवरती आहे. इथे रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. एक्झिस्टिंग युजर असेल तर एक्झिस्टिंगवरती क्लिक करायचं आहे. आता इथे ॲडव्हर्टाइजमेंट कोणती आहे ते चेक करायचं आहे आणि ते फॉर्म भरायचं आहे. त्याआधी आपण PDF आहे ते भरून घेऊया. त्यांची ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. ही पूर्ण माहिती असणार आहे, तुम्ही इथे चेक करू शकता. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. PDF आहे, आपण ते सुद्धा बघून घेऊया. सो इथे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. डेटा एंट्री ऑपरेटरचे 15 जॉब्स आहेत. MTS अनस्किल्ड यांचे 3 जॉब आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर एक्सपिरियन्स किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा. ग्रॅज्युएशन इन एनी फील्ड, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन BSc असू द्या, BA झालं असू द्या, BCom असू द्या, काही झालं असेल तरी चालणार आहे. तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे. MS एक्सेलमध्ये प्रोफिशियन्सी पाहिजे आहे. मिनिमम इंग्लिश स्पीड पाहिजे आहे. 35 वर्ड पर मिनिट, म्हणजे 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशचं टायपिंग पाहिजे आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सला जास्त प्रेफरन्स दिलं जाईल. अप टू 35 इयर्स एज लिमिट असणार आहे. इथे जे मंथली रिम्युनरेशन म्हणजे काय, सॅलरी बघा, इथे 23,000 पासून सॅलरी सुरू होणार आहे. त्यानंतर MTS अनस्किल्ड 3 जागा आहेत. मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड बोर्ड इन्स्टिट्यूशन सांगितलेलं आहे आणि एज 30 इयर्सपर्यंत चालणार आहे. तुमचं मॅट्रिक झालेलं असेल आणि इथं तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. सॅलरी बघा, कमीत कमी 17,500 पासून स्टार्टिंग आहे. सिलेक्शन प्रिस्क्राईब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब, ॲज पर रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुमचं होणार आहे. त्यानंतर इथे करिअर सेक्शनमध्ये जाऊन क्लिक रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आणि इथे त्याच्यानंतर सांगितलेलं आहे बघा, हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे, काय काय लागणार आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर कोणती आहे तुम्ही चेक करायचं. म्हणजे हे PDF मी तुम्हाला देणार आहे. त्या ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 420 आहे. हे तुम्ही लिंकमध्ये बघू शकणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही इथे टाकू शकणार आहे. तिथे 420 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी आहे, हाऊ मेनी पोस्ट यू वॉन्ट, दोन्ही पाहिजे असेल तर 2 तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे नेम ऑफ द पोस्ट कोणतं पाहिजे, डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे असेल तर डेटा एंट्री ऑपरेटर. त्यानंतर MTS स्किल जे तुम्ही 2 पोस्टसाठी टाकले, तुमचं नाव भरायचं आहे, फादर नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे ईमेल ID. आता 10वी मार्कच्या शीटनुसार तुमचं डेट ऑफ बर्थ पाहिजे आहे. हे जे स्टार दिसत आहे हे कंपल्सरी तुम्हाला जागा भरून घ्यायची आहे. ईमेल ID भरायचा आहे, मोबाईल नंबर आहे, तुमचं अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, आधार कार्ड, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स, पॅन नंबर, कॅटेगरी जे आहे ते भरायचं आहे, नॅशनॅलिटी, अमाऊंट टू पे, इंडियन असेल तर इंडियन, रिलिजन कोणती आहे, जेंडर कोणतं आहे, त्यानंतर स्टेटस कोणते आहे, म्हणजे तुम्ही मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, विडो आहे, डिवोर्सी आहे, हे भरायचं आहे. ही पूर्ण माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हे पूर्ण फिल करून ॲप्लिकेशन तुम्हाला भरलं जाणार आहे. ही PDF आहे, हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं सॅलरी किती आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी वाईज रजिस्ट्रेशन फीज आहे बघा. जनरलसाठी 885 आहे, 885 आहे, 590 एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 18 जागा असणार आहे.
वयोमर्यादासुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. रिटर्न टेस्ट किंवा इंटरव्ह्यूद्वारा तुमचं हे जॉब सिलेक्शन होणार आहे. कंत्राटी नोकरी असणार आहे. सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ॲप्लिकेशन करायचं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, 10वी झालं असेल, तर नक्कीच इथे ॲप्लाय करायचं आहे. अर्जाची फीसुद्धा मी तुम्हाला इथे मेन्शन केलेली आहे. तुम्ही एकदा तरी चेक करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.